बायको अशी आहे की जी नवऱ्याचं अस्तित्व उद्ध्वस्तसुद्धा करू शकते आणि तिने जर मनात आणलं तर त्याचं अस्तित्व ती उभंसुद्धा करू शकते. तुम्हाला माहिती आहे आमचं कसं झालेलं होतं, भरपूर वाद घटस्फोटापर्यंत गोष्ट आली होती आणि होणारही होती. परंतु स्वराजमुळे आम्ही पुन्हा एकत्र आलो किंवा मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आलो आणि एवढं मोठं रिस्क पुन्हा एकदा घेतलेलं आहे. या व्यवसायात पैसे गुंतवलेले आहे आणि गणेशजीला नवीन व्यवसायाच्या बिझनेससाठी शुभेच्छा देऊन सर्व हे करून आणि चला चांगलं सुरू आहे त्यांचं व्यवस्थित. आणि आता आम्ही जात आहोत घरी. ओके गणेशजी, बेस्ट ऑफ लक. गणेशजी बेस्ट ऑफ लक. आम्ही स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर आजचा आहे गुरुवार आणि आजपासून गणेशजीचा नवीन व्यवसायाला मी सुरुवात करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की घटस्फोटापर्यंत गोष्ट आली होती, त्याच्यात माझा पुनर्विवाह आहे आणि मला तरी माझ्या नवऱ्याने सपोर्ट केला नाही. हे सांगण्यासारखी हे नाही आहे. तुम्ही म्हणणार की तू म्हणजे स्वतःसाठी सर्व क्रेडिट स्वतः घेत आहे, तसं नाही आहे. परंतु मला माझ्या कोणत्याच व्यवसायाविषयी किंवा मला माझ्या मीडियाच्या व्हिडिओसाठी किंवा कोणताच मला आधी गणेशजीचा काहीच सपोर्ट नव्हता. परंतु आज मी माझं सर्व करिअर म्हणा किंवा माझं घर म्हणा जे काही आहे मी स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण केलं. परंतु आता वेळ आलेली आहे की माझ्या नवऱ्याचंसुद्धा स्वतःचं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. कारण कसं आहे, तो जर घरी असला माझा नवरा, तो मुलं फक्त मलाच मागतात सर्व काही आणि त्यांना असं वाटते एका साईडने की बाबा माझे पप्पा तर कामाला जातच नाही, त्याच्यामुळे बापाची इज्जत मुलांच्या नजरेत कमी होते. ते होऊ नये म्हणून मी गणेशजीला सांगितलं 8-9 हजार रुपयाचा जॉब आरामशीर त्यांना मिळत होता, आमचं होतंही होतं. परंतु मी त्यांना सांगितलं तुम्ही व्यवसाय करा. कारण व्यवसाय अशी गोष्ट आहे आपण प्रमाणापेक्षा जास्त कामही करू शकतो आणि त्याचा मोबदला आपल्यालाच मिळतो. तर पहिल्यांदा गणेशजी कोणतं तरी काम हे मन लावून करत आहे आणि ते पाहून मलासुद्धा भरपूर आनंद झाला. आता इथं गणेशजीने सगळ्यात अगोदर सकाळी मला फुलं म्हणजे गुरुवारी महाराजांच्या फोटोला हार असतो, फुलं, हार, प्रसाद हे सर्व आणून दिलेलं आहे. आणि मी करत होती नाश्ता आणि स्वयंपाकाची तयारी, कारण स्वरासुद्धा शाळेत जाणार होती. तर याच्यामध्ये आणलेली आहे बर्फाची लादी. आणि तुम्ही सर्वजण विचारत आहे की व्यवसाय कशाचा लावला, तर आम्ही व्यवसाय लावलेला आहे लस्सी सेंटर, मठ्ठा आणि निंबू शरबत. कारण आता गरमीचे दिवस आहे आणि जास्तीत जास्त लोकांना थंड पाहिजे असते. हे गावाला जाणारे असतात, कॉलेज स्टुडंट असतात, फिरणारे असतात, यांना सर्वांना थंडही पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतला की आपण सिजनेबल वाईज बिझनेस करायचा. पराठा सेंटर तर मी लावणारच आहे, कारण माझं ते म्हणजे स्वप्न आहे की मला पराठा सेंटर म्हणजे पराठा वेगवेगळ्या प्रकारचे मला छान येतात. परंतु कसं आहे, काल आम्ही लस्सी सेंटर लावला आणि त्याच्यात छानसा असं आम्हाला प्रॉफिट पण मिळालं. तर असो, तर गणेशजी करत होते शॉपची तयारी, तोपर्यंत मी वर होती. तर मी सगळ्यात अगोदर त्यांना चहा वगैरे करून दिला. स्वरा शाळेत जाणार आहे त्याच्यामुळे स्वराचा टिफिन आणि नाश्ता, स्वराला मी सकाळी नाश्ता त्याच्यानंतर टिफिन देऊन पाठवत असते. तर इथं सगळ्यात अगोदर मी काय केलं, सगळ्यात अगोदर भाजीपाला वगैरे भरून घेतला, त्याच्यानंतर दूध गरम करून घेतलं आणि विचार करत होती की भाजी कशाची करू. आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे पूजा पण करावं लागणार आहे, गाडीची पूजा, आणि व्यवस्थितरित्या आपला व्यवसायसुद्धा लागला पाहिजे. तर इथं मी सगळ्यात अगोदर कणिक मळून ठेवलं, कांदा चिरला आणि मला स्वराला टोमॅटोची भाजी करून द्यायची होती. तर मी टोमॅटो वगैरे शोधत होती आणि रात्री माझं लक्षच नाही राहिलं म्हणजे भाजीपाला आणायचं, त्याच्यामुळे भाजीचं खूप टेन्शन येत होतं. आणि गणेशजीला मी सांगत होती व्यवसाय करायचा आहे तर पटापट तयारी करा, थंडाई अजिबात करू नका. तर त्यांनी सांगण्याप्रमाणे सर्व काम केलं. लस्सी आम्ही रात्रीच बनवून ठेवलेली होती. हा फ्रीज घेतलेला आहे मी 4000चा, प्लस त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बर्फ आणला आणि त्याच्यामध्ये काळं मीठ सुद्धा टाकावं लागते. पहिला दिवस होता म्हणून गणेशजीला मी सांगितलं जास्त घाई करू नका. आम्ही पहिल्या दिवशीची सुरुवात साधारणतः 10 लिटर लस्सी केली होती आम्ही. त्याच्यातली साधारणतः 9 लिटर लस्सी आमची संध्याकाळपर्यंत गेली आणि आम्हाला जायला पण भरपूर उशीर लागला. तुम्हाला सांगते आम्ही घरूनच 1 वाजता निघालो आणि त्या ठिकाणी साधारणतः आम्ही 1:30 वाजता पोहोचलो. चला, तर गणेशजीच्या गाडीचं हे झालेलं आहे उद्घाटन, म्हणजे वेळ आज निघालेला आहे. आज पहिला दिवस आहे तर भरपूर लेट झालेला आहे. कारण आता जरी एवढंसं दिसत आहे तुम्हाला, लय खर्च लागला यायला. बघू शकता सर्व हे बॅनर आहेत
त्याच्यात लस्सी वगैरे ठेवलेली आहे. दातानं फोडता का? आता आपण हे जाणार आहोत गाडी घेऊन. तर आता इथं सर्व आमचं आटोपलं होतं. तर गणेशजी मी आदिदेव म्हणजे गाडीची पूजा वगैरे केली, त्या फ्रीजची पूजा वगैरे केली आणि आता इथं नारळ फोडायचं होतं आणि आम्हाला निघायचं होतं. पहिला दिवस होता, सर्व सेटलमेंट करावं लागली तेव्हा त्याच्यामुळे वेळ लागली. परंतु मी गणेशजीला सांगितलं होतं उद्यापासून घरून राईट तुम्ही 10लाच निघाला पाहिजे. तर गणेशजी इथं गाडी लोटत लोटत जात आहे, तुम्ही बघू शकता. ऊन भरपूर होती आणि एवढ्या उन्हात माझा बाचा, मी आणि स्वराज आम्ही निघालो. तर स्वराला सगळ्यात अगोदर टिफिन वगैरे देऊन स्वराला आम्ही शाळेत पाठवलं. तिचं झाल्यानंतर गणेशजीसाठी सुद्धा मी भगर वगैरे करून दिली आणि टिफिनमध्ये त्यांना देऊन दिली जाता जाताच. आणि मी सुद्धा नाश्ता वगैरे केला आणि बाकी स्वयंपाक वगैरे सर्व करून आम्ही आलो होतो. आता इथं जिथं अकोटला दर्यापूर रोड आहे, शिवाजी कॉलेज त्याच्यासमोर आम्ही आलेला आहो. कारण इथं कसं आहे, प्रवासीसुद्धा येतात, लोकंसुद्धा थांबतात. त्याच्यानंतर कॅफे आहे आणि कॉलेज स्टुडंट आहे, म्हणजे इथं बस स्टॉप आहे, त्याच्यामुळे प्रवासी उतरतात आणि व्यवसाय छान होण्याची म्हणजे चान्सेस आहे. तर इथं सगळ्यात अगोदर म्हणजे जे आहे ना बोर्ड, आम्हाला जे बोर्ड आम्ही छापून घेतलेले होते तर ते आम्ही म्हणजे लावण्याचा प्रयत्न करत होतो लस्सी सेंटरचा. कारण त्या लावल्याशिवाय लोकांना कळणार नाही आहे ना काय आहे काय नाही. अगोदर तर आजूबाजूचे लोक बघतच राहिले की काय आहे काय नाही. तर त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आम्ही जे बोर्ड होतं ते दोघंजणं बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते फेविक्विकनं काही लागत नव्हते. नंतर मी गणेशजीला सांगितलं की तुम्ही हे ताराने बांधून घ्या, तोपर्यंत हे बांधल्या जाणार नाही. आणि गणेशजीची पण खूप इच्छा होती की मला लस्सी सेंटरच लावायचं आहे, म्हणून मी त्यांच्या मर्जीनुसार एवढं मोठं रिस्क घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा सर्वजण प्रार्थना करा की स्वामीच्या आशीर्वादाने आमचा भरभरून आम्हाला यश मिळालं पाहिजे. जास्तीची आवश्यकता नाही, पण जेवढे आम्ही लावलं त्याच्यावर आम्हाला 200-300 रुपये आलं, आमची मजुरी निघाली, तेवढे आम्हाला भरपूर झालं. कारण देवाच्या दयेनं 2 टाईमचं सुखाने अन्न स्वामीच्या कृपेने आम्हाला मिळत आहे. आणि आम्ही ज्या घरात राहतो ते घरसुद्धा स्वामीचं आहे आणि हा व्यवसायसुद्धा स्वामींचाच आहे, त्याच्यामुळे मला टेन्शन नाही. तर आता फायनली बोर्ड बांधून झालेले आहेत. कशी गेली पप्पांना लस्सी स्वराज? चांगली गेली. कशी गेली रे? चांगली गेली. खा मग. जिला त्यांच्या बिझनेससाठी शुभेच्छा देऊन सर्व हे करून आणि चला चांगलं सुरू आहे त्यांचं व्यवस्थित. आणि आता आम्ही जात आहोत घरी. ओके गणेशजी, बेस्ट ऑफ लक. गणेशजी बेस्ट ऑफ लक. आम्ही 4-5 वाजता येऊ आता. हां काय हो काय? बरं चल रे बाळा. हे बघा हा स्वराज असा फिरतो, हे बघा अशा बसेस जातात इकडून. बस रे पतू एका ठिकाणी. मराठी मोडा हॅलो. हां सेटले फोन नाही आला. तर आता आलेला व आम्ही घरी. गणेशजीला गाडी वगैरे लावून दिली व्यवस्थित. थोड्या वेळ थांबलो तिथं आणि आले होते 5-6 गिरेक माझ्यासमोर आले होते. म्हणजे उन्हाळ्यात ना लोकांना थंड जास्त बरं लागतं. आता तिथून आम्ही पायी चलत घरापर्यंत आलो. स्वराजला बघा किती ताण लागली, पाणी पीत बसला. आता मी ना आधी जेवण करते. गणेशजीला गुरुवार आहे त्याच्यामुळे त्यांना साबुदाणा खिचडी हे भगर असते ना ती करून दिलेली आहे मी. आता ते खातील. तर चला मी आता सगळे अगोदर जेवण करते, कपडे धुते. आता कसं आहे काय होणार आज स्वामी समर्थ महाराजांच्या हाती आहे. आजचा आपला पहिला दिवस कसा जाते व्यवसायाचा ते संध्याकाळपर्यंत समजणार आहे. तर चला आता मी जेवण करते सगळ्यात अगोदर.